कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकील म्हणाले, घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला. कोर्टानं तुम्हाला 30 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिलीये आणि दर महिन्याला 20,000 रुपये खर्चासाठी मिळत राहतील. आता खुश ना? ती हलकेसे हसून म्हणाली, हो खुश आहे. आता मला कोणाकडून काही नकोय. वकील कागद गोळा करू लागला आणि कविता तिच्या आई वडिलांसोबत बाहेर पडली. कोपऱ्यात निर्वाण म्हणजेच तिचा नवरा सगळं शांतपणे पाहत उभा होता. कवितेनं एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. गाडीचं दार बंद झालं आणि नातही. गेल्या महिन्यात माहेरी सगळेच जण प्रेमाने वागले. कविताला वाटलं, हेच तर स्वातंत्र्य, हाच तर खरा शांतपणा. दुसऱ्या महिन्यात घरच्यांचा थोडासा सूर बदलू लागला. भाऊ कधी रागानं बोलायचा, वहिनी टोमणे मारायची. मोठी झालीस, थोडी जबाबदारी घे ना, भाचेही म्हणू लागले. आता किती दिवस राहणार इथे? तिसऱ्या महिन्यात घरातलं वातावरण बदलू लागलं. जिथं आधी प्रेम होतं तिथे आता भार वाटू लागला. कविता शांत व्हायची, पण मनात दुःख वाढत राहायचं. चौथा महिना तिच्या प्रत्येक गोष्टीवर नजरा ठेवायला लागले. बाहेर पडली की शेजाऱ्यांची खुसफुस व्हायची, हिचा तर घटस्फोट झालाय, आता ही माहेरीच राहणार बहुतेक. कवितेच्या आत काहीतरी तुटलं असं तिला पहिल्यांदा जाणवलं. सासरी नातं कठीण होतं, पण ते स्वतःचं घर होतं. माहेरी ती ना पाहुणी ना घरची, असं एक फक्त ओझं झालं होतं. एक रात्री टेरेसवर बसून ती विचार करू लागली. पैसे मिळाले, स्वातंत्र्य मिळालं, पण इज्जत, आपुलकी आणि घर ती स्वतःशीच कुजबुजली. चूक केली, पैसला घेतला मी आणि आता सगळं दुःख पाहत आहे. पण परिणाम पाहिलेच नाही. तिला कळलं, तुटलेल्या नात्यानंतर बाईला सर्वात जास्त आधाराची गरज असते, पण समाज आधी तिला जज करतो. आणि माहेर आहे पण अधिकार काहीच नाही. डोळ्यात पाणी आलं. निर्णयाची किंमत आता तिला समजत होती. 4 महिने पूर्ण झाले. कविताला रोज एकच प्रश्न सतावू लागला, मी काय गमावलं? फक्त राग आणि टोमण्यांमध्ये वाहून इतका मोठा निर्णय का घेतला? ती आकाशाकडे बघत बसायची. निर्वाणच्या आठवणी मागून धावत यायच्या. त्याच्या सवयी, छोटी भांडणं आणि सर्वात जास्त म्हणजे त्याचं साथ देणं. एका रात्री मन पूर्ण तुटलं. तिनं फोन उचलला, नंबर लावला, कॉल लागला. हॅलो निर्वाण? कविता थरथरत्या आवाजात म्हणाली, निर्वाण, आपण आपल्या नात्याला पुन्हा एकदा संधी देऊ शकतो का? मला तुझी फार आठवण येते. मला तुझ्यासोबत राहायचंय. दोन्ही बाजूला काही क्षण शांतता. निर्वाण हळूच म्हणाला, मीही तुझ्या विना राहू शकत नाही. आपली चूक दोघांची होती. सुधरायला पण दोघांनीच पाहिजे. तू हो म्हटलीस तर मी आत्ताच निघतो. कविताच्या गालावरून आसवं वाहू लागली. हो, मी तयार आहे. रात्रीचे 12 वाजले होते. निर्वाण कार घेऊन निघाला. थंडी, सुमसान रस्ता, पण त्याच्या मनात एकच आवाज, तिला परत घरी आणायचं आहे. सलग 5 तास ड्राईव्ह केलं. ना थांबला ना दमला. सकाळी 5 वाजता तो कविताच्या माहेरच्या दारात उभा राहिला. कविता बाहेर आली, घाबरलेली, लाजलेली, पण दिलासा मिळालेला चेहरा. आई वडिलांनी दार उघडलं. निर्वाणने नम्रपणे प्रणाम केला. कविताने बॅग उचलली. न बोलणं न वाद. दोघांना कळलं, हे निर्णय मनातूनच घेतलेला आहे. कार सुरू झाली आणि कविता परत तिच्या घराकडे म्हणजेच खऱ्या घराकडे निघाली. मित्रांनो, नाती मोडत नाही, फक्त कधी कधी त्यावरची धूळ हळूवार साफ करायची असते. योग्य वेळी घेतलेलं छोटंसं पाऊल संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं. म्हणूनच रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलण्या इतका योग्य असतो का, याचा विचार नक्की करावा.